नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या दोन दोन रास एका ग्रहाची या सिरीजमधला एक ग्रह घेऊया, मंगळ. मंगळाचं दुसरं नाव आहे भौम, म्हणजे भूमीपासून म्हणजे पृथ्वीपासून झालेला, म्हणून त्याला पृथ्वीचा भाऊ म्हणतात. मंगळ हा भ्रातृकारक म्हणजे भावंडांचा कारक ग्रह आहे. याच्या दोन राशी आहेत, मेष आणि वृश्चिक. अशी गोष्ट असते आपल्या कुंडलीमध्ये की आपला जन्म झाला ते पृथ्वीचं स्थान कुठे, तर ते प्रथम स्थान. मग प्रथम स्थान निसर्ग कुंडलीप्रमाणे हे मेष राशीचं आहे. का असं असावं, तर माणसाचा जन्म होताना पंचमहाभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 मटेरियल्स, अशा 20 गोष्टी आणि तेज माणसाच्या शरीरामधलं आणि 3 गुण, सत्व, रज आणि तम, अशा 24 गोष्टींनी माणसाची प्रकृती बनते. या प्रकृतीमध्ये प्राण आलेला नसतो. जेव्हा सगळं अवकाश भेदून आपल्या धर्मामध्ये अशी संकल्पना आहे की ब्रह्मदेवाच्या प्राणाचा अंश जेव्हा या प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांचं मिलन आहे, ही प्रकृती बनवण्यासाठी जेव्हा हा शरीरामध्ये प्रवेश करतो, शरीर बनलेलं आहे आपलं या 24 गोष्टींचं, आणि त्याच्यामध्ये हा जेव्हा ब्रह्मदेवाचा प्राण अवकाशातून प्रवेश करतो, सगळं छेदून संघर्ष करून प्रवेश करतो. संघर्ष करणं हे मंगळाचं काम आहे. त्यामुळे हे मेष राशीचं स्थान आहे जिथे आपला जन्म होतो. आणि अष्टम स्थान हे पण मंगळाचीच रास आहे, वृश्चिक रास. हे स्थान काय दाखवतं, याला रंध्रस्थान म्हणतात. जन्माला आलेल्या माणसाचं आयुष्यातलं संपून जाणं, देहातून प्राण निघून जाणं म्हणजे मृत्यू, त्याचं हे स्थान आहे. मृत्यू आणि पुनर्जन्म हे अष्टमामध्ये आहे. हे वृश्चिक राशीचं स्थान आहे, म्हणजे परत मंगळाचंच आहे. म्हणजे जन्म देण्याच्या स्थानाचा कारक मंगळ, मृत्यू होण्याच्या आणि रिबर्थच्या स्थानाचा कारकही मंगळच आहे. पण या दोन मंगळांच्या तत्वामध्ये फरक आहे. मेष रास जी आहे ती अग्नितत्व धर्म त्रिकोणामध्ये आहे. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे देवधर्म नव्हे, धर्म याचा अर्थ कर्तव्य. आणि दुसरी जी वृश्चिक रास आहे अष्टम स्थानामधली, ती जलतत्वाची आणि मोक्ष त्रिकोणामधली रास आहे. मग या दोन्हीमध्ये फरक काय आहे? मंगळ हा मस्क्युलिन ग्रह आहे, तो अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मंगळ हा रक्ताच्या लालपणाचा, मंगळ हा लढवय्या संघर्ष करणारा ग्रह आहे. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्याच्याकडे छक्के पंजे नाहीत. मेष राशीमध्ये मेष रास ही मेदिनीय ज्योतिषात पहाडावर पडते. म्हणजे जमिनी, भूकंप, भूस्खलन, डोंगर, नद्या, दर्या, हे सगळं मंगळ आहे. आणि आपल्या कुंडलीमधला मंगळ हे आपलं डोकं आणि रक्ताभिसरण, BP, मेंदू याचा कारक आहे मेष राशीमध्ये. वृश्चिक राशीमध्ये मंगळ हा अष्टमस्थान हे आपल्या प्रायव्हेट पार्ट्स जिथे काम करतात त्याचं, आपल्या गुदद्वार आणि ज्या गोष्टी जमिनीखाली घडतात त्या कृतींचं हे स्थान आहे. अर्थात मंगळ हा फोकस्ड ग्रह असल्यामुळे हे सिक्रेटिव्ह गोष्टींचं स्थान आहे. त्यामुळे वृश्चिक राशीची माणसं ही CBI, पोलीस दल याच्यामध्ये शोभून दिसतात. मुळात मंगळ हा लढवय्या ग्रहच आहे, पण मेष राशीमध्ये त्याच्याकडे जो ॲग्रेसिव्हनेस आहे तो अग्नितत्वामुळे आहे. थोडासा विचार न करता काम करण्याचा स्वभाव हा मेष राशीचा आहे.
कारण ती अग्नितत्वाचा स्वामी मंगळ तिचा स्वामी आणि तिथे मूल त्रिकोण, त्याच्यामुळे प्रचंड ॲग्रेसिव्ह आणि तापट डोक्याचा असतो. वृश्चिक राशीमधला मंगळ हा सिक्रेटिव्ह आहे आणि शांत डोक्याने शेवटपर्यंत मुळापर्यंत जाण्याचा स्वभाव आहे. खोल ज्ञान घेण्याचा स्वभाव आहे. गूढ ज्ञानाकडे जाणारा हा मंगळ आहे. मेष राशीची माणसं ही लहान मुलासारखी असतात. यांना सारखं नवीन काहीतरी हवं असतं. प्रचंड एन्थुझियास्टिक असतात. कारंजासारखी ही लहान मुलासारखी असतात. त्यामुळे मेष राशीच्या माणसाचं वय वाढलेलं त्याच्या चेहऱ्यावरनं अंगयष्टीवरनं पटकन कळत नाही. ही खूप ताजीतवानी असतात. वृश्चिक राशीची जी माणसं असतात ही श्रूड असतात. ही अष्टमातली रास असल्यामुळे हिला घाई नाही आहे. मेष राशीसारखी ही अतिशय स्टेडिली आणि गूढतेकडे जाणारी, खूप फोकस्ड आपल्या विषयामध्ये शिरणारी अशी रास आहे. ही स्थिर रास आहे. मेष चर रास आहे. चर रास असल्यामुळे मेष रास बदलाला तयार असते स्वतः केले तर. वृश्चिक राशीला कुणीही आपणहून बदलू शकत नाही. त्यांच्या मनातल्या डोक्यातल्या विचार गोष्टी ज्या असतात त्या पक्क्या असतात. पण दोन्ही राशीतला मंगळ हा अतिशय डिटर्मिंड, डिसिप्लिन्ड, ॲक्शन ओन्ड, प्रचंड उत्साही, मस्क्युलिन शक्ती असलेला, आपल्या शरीरामधली जी स्टफची शक्ती आहे ती मंगळ आहे. म्हणजे हाडं, मांस, रक्त यामुळे आपल्याला जे स्ट्रेंथ मिळतं, जी ताकद मिळते, तो आपल्या कुंडलीतला मंगळ आहे. त्यामुळे पुरुषाच्या कुंडलीतला मंगळ तर उत्तम असलाच पाहिजे. हा डिफेन्सिव्ह आहे, क्षत्रिय वर्णाचा आहे. त्यामुळे मंगळ हा लढाऊ आहे. वृश्चिकेतला मंगळ हा छुपी लढाई खेळतो, CID CBI सारखी. मेष राशीतला मंगळ हा समोरासमोर मैदानावर लढतो. एकूण लढवय्याच मंगळ आहे. अतिशय उत्साही आणि अतिशय रिसोर्सफुलनेस हा मेष आणि वृश्चिकेचा मंगळ आहे. आवडला असेल तुम्हाला एपिसोड. मंगळ कसा आहे कळलं आहे, आपल्या कुंडलीतला कसा आहे बघा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढचा ग्रह बघूया, शनी.